गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? काल मिळालेल्या भरभरून प्रेमाबद्दल आय एम ओव्हरवेल्म आणि माझ्याकडनं सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. एकदा एक शेतकरी असतो, तो काही कामाने जंगलात जातो. तर जंगलात जाताना त्याला असं एक कोल्हा लोंबडी ज्याचे 2 पाय विके असं चालत येताना दिसते. त्याला वाटतं बापरे, ह्या जंगलामध्ये ह्याचं रक्षण कसं होत असेल आहे, हा ह्याच्या पोट भरण्यासाठी कसं सगळं करत असेल आहे मॅनेज. आणि विचारच करत असतो तेवढ्यात असं चाहूल लागते की वाघ येतोय कुठून तरी. मग सगळे प्राणी आपला जीव वाचवायला पळतात. ही लोंबडी काही पळू शकत नाही. त्या शेतकऱ्याला टेन्शन येतं की आता ही आपला जीव तरी कसा वाचवणार. आणि हा असा झाडावर इकडून तिकडून कुठून तरी लपून बघतो, वाघ येतो, हातात काहीतरी त्याच्या तोंडात मासाचा तुकडा असतो आणि त्या लोंबडीसमोर एक छोटासा तुकडा तो टाकतो आणि चालला जातो. त्याला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, अरे मला असं वाटलं होतं की वाघ त्याचा जीव घेईल, तर उलट वाघाने त्याची खाण्याची सोय केली आहे. तो आपलं काम करून घरी जातो. 2-4 दिवसांनी पुन्हा त्याला काही कामाने जावं लागतं जंगलात. तर पुन्हा त्याला लोंबडी दिसते आणि पुन्हा असंच काहीतरी होतं. ती चालली असते हळूहळू सरकत, कशी तरी पाय घासत. तेवढ्यात वाघाची चाहूल लागते. सगळे पुन्हा गायब होतात. पुन्हा तो म्हणतो, आता बहुतेक हिचा जीव गेला, हिचा आता कठीण आहे. पण असंच वाघ येतो, तिच्यासमोर एक मासाचा तुकडा टाकतो आणि त्याला जातो. 2दा-3दा पाहिल्यावर कन्फर्म झाल्यावर हा म्हणतो, यार देव काही कोणाला उपाशी नाही बरं देत. देव सगळ्यांची काळजी घेतो. हा पण आपलं सगळं काम धाम सगळं सोडून जंगलात चालला जातो. म्हणतो माझं सगळं चांगलंच होईल आहे आणि राहायला लागतो जंगलात. काहीच होत नाही, कोणीच त्याची मदत करत नाही, खायला प्यायला मिळत नाही. 5-7 दिवस होतात. मग असा एकदम असा आता काहीच होऊ शकत नाही, थकून भागून प्राण पण नसतात त्याच्यात. वापस यायला निघतो गावात. तर त्याला एक साधू भेटतात. त्या साधूंना तो नमस्कार करतो. साधू म्हणतात, काय झालं तुला, हे असं इतकं काय झालं, तू अशक्त. तो सांगतो, मी इथे काही दिवसांपूर्वी येऊन बघत होतो की एक वाघ त्या एका अपाहिज लोंबडीची मदत करत होता. मला असं वाटलं की देव किती छान आहे, सगळ्यांची काळजी घेतो. म्हणून मी पण विचार केला की मी इथे येऊन बसलो तर मला पण कोणी उपाशी नाही मरू देणार, मी पण छान सर्व्हाइव्ह करेल. तर मला कोणीच मदत केली नाही आणि मी अशी माझी परिस्थिती करून घेतली. ते साधू म्हणतात, हे बघ, तू घटना खूप बरोबर पाहिली आहे, पण त्यात तुला वाघ नाही दिसला ज्याने मदत केली. आज तू हातीपायी धड असताना दुसरे कोणी तुझी मदत करतील अशी अपेक्षा करत बसला. ती लोंबडी भीक होती, वाघाने तिला मदत केली. पण तू लेसन काय घेतला त्यातनं की देव कोणाला उपाशी मरू देत नाही, सगळ्यांची काळजी घेतो. तू जर का त्या वाघाला पाहिलं असतास की तो वाघ चांगला हट्टकट्टा आहे आणि तो तिची मदत करतोय. सोसायटीत आपल्या पण अवतीभोवती घटना घडतात, त्यातनं काय शिकायचं ते आपल्या लर्निंगवर असतं. घटना सगळ्यांसाठी सेम असतात, पण कोण त्यातनं काय घेतं त्याच्याप्रमाणे तो आपल्याला स्वतःला ग्रूम करतो, आपली पर्सनॅलिटी बनवतो. त्याच्यामुळे मुलांना शिकवताना काय बघायचं आणि काय त्यातनं घ्यायचं हे ज्ञान असणं खूप आवश्यक आहे. हे मुलांना शिकवलं पाहिजे. कारण आता सगळ्या हे सोशल मीडियाच्या लाईफमध्ये खूप फेक वर्ल्ड आहे. त्यांनाही कळतं, पण एक पटकन डोक्यात आपल्या रजिस्टर होतात काही काही गोष्टी पाहिल्यावर. जसं लोकांचे पिकनिकचे फोटो किंवा कुठल्या पण असे लोक जातात तिथे. आता आपणही सगळे जातो कुठेतरी, गोवा जातो. आता त्या गोव्यातल्या 5 दिवसाच्या ट्रिपमधले 4 चांगले क्लिक आपण पोस्ट करतो. पण त्या 5 दिवसात 24 तासात सगळ्या चांगल्या घटना घडलेल्या असतात. पण आपण शो काय करतो, फक्त चांगलं. तर आपल्याला जरी कळतं की फक्त चांगलं फक्त काही मिनिट होतं, तर मग ते लोकांच्या फेसबुक किंवा इन्स्टावरचं पाहून मुलं त्याच्यातनं इन्स्पायर होऊन किंवा डिप्रेशन की दुसऱ्यांचा लाईफ चांगला आहे बाबा, आपल्या लाईफमध्ये असं काहीच नाही, असं व्हायला काहीच वेळ लागत नाही. त्याच्यामुळे काय शिकायचं, काय घ्यायचं ज्या घटना घडतायत त्याच्या, याचा तारतम्य ठेवा. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.